नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे गुणाकार। काय आहे? गुणाकार। बरोबर आहे। जर समजा गुणाकार जर शिकायला गेलं सर तुम्ही जर म्हणताल सर आम्हाला गुणाकार तर येतो, बरोबर आहे, मग गुणाकार येतो, पण या गुणाकारामध्ये काहीतरी नवीन ट्रिक आहे। ती नवीन ट्रिक तुमच्या समोर मांडण्यासाठी मी इथं आलेला आहे बाळांनो। मग जर म्हणजे कोणती ट्रिक? जर समजा आपण 100च्या जवळपास म्हणजे 100च्या जवळपास असलेल्या संख्येचा गुणाकार आपण एका सेकंदामध्ये कसा करायचा ते पाहण्यासाठी समोर। मग म्हणजे का 100च्या जवळपासच्या संख्या कोणत्या? म्हणजे 100च्या जवळपासची संख्या कोणती? 101 आहे, 102 आहे, 103 आहे, म्हणजे कोणत्याही संख्येचा गुणाकार तुम्ही करू शकता। पण याच्यामध्ये 100 पेक्षा जवळपासच्या संख्येचा गुणाकार जरा लवकर होतो, आणि जर थोडा एक 2-3 सेकंद जास्त वेळ लागतो म्हणजे कोणत्याही संख्येचा जर समजा गुणाकार करायला गेलं तर ओके। म्हणजे बघा आता काय करायला गेलं, समजा 101, 102, 103 आहे, 104 आहे, असं करत करत आपण काय सर समजा फॉर एक्झाम्पल 110 पर्यंत गेलो। याच्यापेक्षा जास्त ही संख्या घेऊ शकतो, आणि त्याच्या जवळपासच्या म्हणजे तिकडे कोणत्या आली तर 99 आली, 98 आली, 97 आली, 96 आली, असं करत करत 91 पर्यंत या संख्येचा जर समजा गुणाकार करायचा असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त एका सेकंदामध्ये कसा गुणाकार करायचा ते तुम्ही कसा करतील हे तुमच्या समोर मांडण्यासाठी मी आज आलो आहे, बरोबर आहे। मग आपण जर समजा असा विचार करायला गेलो तर 100च्या समोरच्या संख्येचा कसा जर गुणाकार करायला गेलो, तुम्ही जर काय करायला समजा 102 चा गुणाकार 104 सोबत करताय, बरोबर आहे। म्हणजे का तुम्ही जर समजा आपण रेग्युलर पद्धतीने कसं करतो, 102 चा गुणाकार जर समजा 104 सोबत जर करायचा म्हणलं तर आपण कसं करणार? सर्वप्रथम काय करणार? 4 चा गुणाकार 2 सोबत करणार, म्हणजे 4 1 4 4 2 8, बरोबर आहे। 4 1 4 4 2 8, पुन्हा 4 चा गुणाकार सोबत केला 4 0 0 4 1 4, बरोबर आहे। मग एकक स्थानच्या संख्येने आपण या वरच्या संख्येला गुणलं, मग आपल्याला काय करायचं? दशक स्थानच्या संख्येने या संख्येला गुणायचंय, बरोबर आहे। म्हणून काय करतो आपण? दशक स्थानच्या संख्येने गुणण्यासाठी आपण काय करतो? दशक स्थानपासून इकडे लिहिण्याचा सुरुवात करतो। म्हणजे जर समजा 0 न केलं तर 2 0, आपण काय करतो? 0 न समजा कोणत्याही संख्येला जर गुणलं तर काय होतं? उत्तर आपलं 0 0 येतं, म्हणजे दशक स्थानच्या संख्येच्या खाली, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला काय करतो? एकक स्थानच्या खाली आपल्याला लक्ष राहू नये म्हणून आपण काय करतो? प्लसचं चिन्ह देतो। पुन्हा शतक स्थानच्या संख्येने आपल्याला जर गुणाकार करायचा असेल तर आपण 2 जागी काय करतो? प्लसचं चिन्ह देतो, बरोबर आहे। म्हणजे 1 चा गुणाकार 2 सोबत केला 0, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? याची जर समजा बेरीज केल्याच्या नंतर आपला गुणाकार तयार होतो, बरोबर आहे। म्हणजे काय 8 तशाच तसे, पुन्हा नंतर 0, त्याच्यानंतर 4 आणि 2 6, त्याच्यानंतर 0 ला 0, म्हणजे आपला किती त्याला 10,608 गुणाकार। म्हणजे आपल्याला किती वेळ लागला? काय करावं लागलं तर आपल्याला 4 सोबत सगळ्या संख्येचा गुणाकार, 0 सोबत सगळ्या संख्येचा गुणाकार, 1 सोबत सगळ्या संख्येचा गुणाकार करून त्याची बेरीज करावी लागली, त्यानंतर आपला गुणाकार उतरला। त्याच्यापेक्षा सोपी पद्धत बघा, आपण ती सोपी पद्धत तुमच्या समोर घेऊन आले। जर समजा आपल्याला काय करायचंय? 101 चा गुणाकार आणि 104 चा गुणाकार करायचा आहे, बरोबर। 101 चा गुणाकार आणि 104 चा गुणाकार करायचा। मग जर समजा असं जर गुणाकार करायला गेलो तर हे 100 पेक्षा किती जास्त येतं? 100 पेक्षा प्लस जास्त 2 आहे, बरोबर। म्हणजे 102 म्हणजे 100 पेक्षा 2 जास्त आहे, आणि हे 104 म्हणजे किती येतं? 100 पेक्षा किती जास्त येतं? 4 जास्त येतं, बरोबर आहे। म्हणजे किती झाले? हे 4 न जास्त संख्या, 100 पेक्षा 4 न जास्त संख्या आहे, ही 100 पेक्षा 2 जास्त संख्या आहे। मग आपण काय करायचं? सर्वप्रथम या दोन संख्येचा आता आपण काय करणार? सर्वप्रथम काय करायचं? जर समजा अशा पद्धतीने समजा रेस मारून घ्या, रेस मारून घेतल्यानंतर या साईडला 2 अंक द्या, उजव्या साईडला 2 अंक, आणि डाव्या साईडला 2च अंक किंवा 2 पेक्षा जास्त अंक येऊ शकतात, म्हणून आपण काय करतो? 3 रेषा मारल्या, बरोबर। मग सर्वप्रथम काय करायचं? या 2चा आणि 4चा गुणाकार करायचा। काय करायचा? 2चा आणि 4चा काय करायचा? गुणाकार करायचा। मग 2चा आणि 4चा गुणाकार किती आला? 2 1 2 2 4 2 6 2 4 8, मग किती आला आपला गुणाकार? 8 आला। किती आला? 8 आला। म्हणजे 8 आला म्हणून एकच अंकी संख्या असल्यामुळे आपण त्या समोर काय लिहिलं? 0 लिहिलं। म्हणजे इथं काय लिहिलं? डायरेक्ट इनडायरेक्ट 0 8 लिहिलं। 0 8 लिहिल्याच्या नंतर काय करायचंय बाळांनो? सगळ्यात महत्वाचं, आता ही 100 पेक्षा जास्त संख्या आहे, 100 पेक्षा जास्त संख्या आहे म्हणून काय केलं? 104 मध्ये काय करा? +2 करा, किंवा 104 मध्ये +2 करा, किंवा 102 मध्ये +4 करा। म्हणजे याच्यासोबत काय करणार? आपण बेरीज करतोय। काय करतोय? ही तर ही संख्या त्याच्यामध्ये प्लस करतोय, किंवा ही संख्या, म्हणजे ही संख्या काय करतोय? प्लस करतोय, ही संख्या याच्यामध्ये प्लस करा, किंवा ही संख्या याच्यामध्ये प्लस करा। म्हणजे काय करतोय? 102 + 4 किती झाले? तर 106, किंवा 104 + 2 किती झाले? तर 106, म्हणजे कोणते उत्तर केलं तर काय होईल? इथं 106 चे आले, म्हणजे आपण लिहून टाका डायरेक्ट 106। म्हणजे 102 चा गुणाकार 104 सोबत केल्याच्या नंतर इथे किती आले? 10,608। इथे किती आले? 10,608, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही काय करायला? असा जर गुणाकार केला तर 10,608 आला। पण किती मोठी ट्रिक आहे, किती मोठी अवघड आहे। म्हणजे सगळं तुम्ही काय करता? असं या संख्येने त्या संख्येला गुणा, त्या संख्येने त्या संख्येला गुणा, त्याच्यापेक्षा काय करा? डायरेक्ट सोप्या पद्धत आहे, बरोबर। ही झालं पहिलं। त्यानंतर दुसरा, जर समजा ही सोपं आहे सर, तुम्ही म्हणतील सर सोपं आहे, त्यापेक्षा जरा थोडं, आता जर समजा तुम्ही तसं जर करायला गेलं तर काय करा? 103 सोबत 106 चा गुणाकार करा, की 104 चा गुणाकार करा, कोणता करा? 104 चा गुणाकार करायला गेले, बरोबर।
मग सर्वप्रथम काय करणार तुम्ही 103 सोबत काय करणार 104चा गुणाकार करणार, सगळा गुणाकार असं लिहिणार, हे करणार ते करणार. तसं नाही. आता काय करणार डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्यात सोपं पहिल्या सुरुवातीला काय करायचं, ही 100 पेक्षा किती जास्त आहे 3 न जास्त, ही 100 पेक्षा किती जास्त आहे 4 न जास्त, 3 न जास्त 4 न जास्त. म्हणजे या दोन्ही संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा. सर्वप्रथम काय करायचा गुणाकार करायचा. गुणाकार किती आला 3 चौक 12. काय लिहा अशा रेस मारून घ्या इकडे साईडला 2, म्हणजे इथे लिहून टाका डायरेक्ट 12 लिहून टाकलं. 12 लिहून टाकल्याच्या नंतर आता काय करायचं, तर आता काय करा 103 मध्ये +4 करा किंवा 104 मध्ये +3 करा. बरोबर आहे. म्हणजे 104 मध्ये +3 करा किंवा 103 मध्ये +4 करा. म्हणजे काय आलं उत्तर आपलं, दोन्हीचे उत्तर काय आलं 107 येईल. बरोबर आहे. म्हणजे काय लिहा 107 ला 107 लिहून टाका 1 2 3 107 म्हणजे काय 10,712. याचं उत्तर काय आलं आपलं त्याचं 10,712. हे झालं 100च्या समोरील संख्येचं. आता काय करायचं आपण 100च्या पाठीमागच्या संख्येचं घ्यायचं. जर समजा 100च्या पाठीमागची कोणती संख्या घ्यायला गेलं तर तुम्ही काय केलं 98 गुणाकारात 95. काय करा गेले 98 गुणाकारामध्ये 95. मग तुम्ही काय करता 5 न सगळ्या संख्येला गुणणार. 5 5 8 40 हातचे आले 4. पुन्हा तर 5 9 45 45 आणि 4 49. इथं पुन्हा नंतर प्लस द्या 9 8 72 हातचे आले 7 9 9 81 81 7 किती 81 82 83 84 85 86 87 88 89 90. मग तुम्ही काय करणार असं मोबत बसणार. बरोबर आहे. मग 90 लिहायचं. 90 लिहिल्याच्या नंतर काय झालं 0 11 त्यानंतर हाताला 1 हाचा विसरून जर समजा असं काय करायचं कधीतरी काय होतं आपला हाता विसरून जातो, कधी काहीच होतं कधी काहीच होतं. बरोबर. 98 गुणाकार 95 केल्याच्या नंतर काय झालं आपलं 9,300 किती आलं 9,510. बरोबर आहे. म्हणजे काय बघा शून्याला 0. आता इथं काय केलं आपण 5 सोबत काय केलं 8चा गुणाकार केला. बघा बरं एकदा 5 सोबत 8 5 8 40 हातचे आले 4 5 9 45 आणि 4 49 प्लस त्यानंतर 9 8 72 हातचे आले 7 9 9 81 81 7 किती सॉरी 81 7 किती जातात आपले 81 82 83 84 85 86 87 88 88 होतात. बरोबर आहे. म्हणजे आपण इथे किती लिहिले 90 लिहिलो. मग असं काय होणार आपलं चुकणार. बरोबर आहे. माझं जर चुकतंय तर आपलं सगळ्यांचं चुकणार. बरोबर. मी एक चुकीचा पुतळाच आहे. बरोबर. माझं चुकणार सगळ्यांचं चुकणार. म्हणजे आपण इथं किती यायला पाहिजे 81 प्लस किती यायला पाहिजे आपलं इथं चुकायला. बरोबर आहे. आपलं काय व्हायला इथं आपण प्लस चिन्ह देणार. प्लस चिन्ह दिले त्यानंतर 9 8 72 72 ला 7 हातच्या 72 ला 2 हातचे 7 पुन्हा 9 9 81 82 83 84 85 86 87 88 आपलं उत्तर येईल 88. माझं किती आलं तर 90 आलं. म्हणजे चुकलं होतं की नाही. आपलं किती गोंधळून चालू आपण जर गोंधळून जर जात असेल तर आपलं उत्तर 100% चुकणार. पण आपलं हे चुकू द्यायचं का नाही चुकू द्यायचं यासाठी आपण ट्रिक घेऊन आलो. तरी पण तुम्हाला हे करून दाखवलं. बरोबर. म्हणजे आपण काय करणार 0 इथं किती 11 हाचाला 1 8 आणि 4 12 आणि 1 13 पुन्हा नंतर इथं 9,310 उत्तर येईल. बरोबर. इतका गोंधळ करून जर पाहिलं तर 9,310 उत्तर येईल. पण आपल्याला असं चुकू द्यायचं का नाही चुकू द्यायचं. मग डायरेक्ट काय करा 98 गुणाकारामध्ये 95 असं करा. बरोबर. असं केल्याच्या नंतर काय झालं आता 100 पेक्षा लहान आहे. म्हणजे किती लहान आहे 2 न लहान. ही 100 पेक्षा किती लहान आहे 5 न लहान आहे. म्हणजे लहान असल्यामुळं वजा केलं, मोठे असल्यामुळं प्लस करा. आता दोन्हीचा गुणाकार केला. जर समजा या दोन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर गुणाकार आला 10. किती आला 10. मग 10 जर समजा गुणाकार आला तर 10 गुणाकार आल्याच्या नंतर इथं काय लिहा 10 तशाच तसं लिहा. मग काय करा आता 95 मधून 2 वजा करा किंवा 98 मधून 5 वजा करा. म्हणजे वजाबाकी कशामुळे करतोय तर आपण 100 पेक्षा लहान असल्यामुळं लहान करतो. बरोबर आहे. मग 98 मधून जर समजा वजा 5 केले तर 93 राहतात किंवा 95 मधून 2 गेले तरी किती राहतात 93 राहतात. म्हणजे इथं डायरेक्ट काय लिहा 93 लिहून टाक. म्हणजे बघा 9,310 इथं तरी आपलं चुकलं होतं. पण इथं चुकलंय का नाही. आपल्याला हाच्या वगैरे घ्यायची गरज पडते का बेरीज करायची गरज पडते का नाही. म्हणजे इथं चुकतंय का नाही. असा कोणत्याही संख्येसोबत गुणाकार करू शकता. बरोबर. जर समजा तुम्हाला असंच जर समजा नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि जर समजा तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर दिलेली संख्या आहे त्या संख्येचा गुणाकार कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. म्हणजे आम्हाला समजून जाईल तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला की नाही. 102 गुणाकारामध्ये 106 किंवा त्याच्यानंतर दुसरा आहे 91 गुणाकारामध्ये 93. जर समजा असे नवीन व्हिडिओ जर समजा पाहिजे असेल किंवा आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक्यू.